त्यांच्यावर उपचार चालू नाही दवाखान्यात, त्यांचं उपोषण अजूनही चालूच आहे. ते एका प्रकारे त्यांना इलिगली डिटेन करून ठेवण्यात आलेलं आहे आणि FIR मागे घ्यायचे. FIR मागे. आणि जेवढ्या स्टुडंट्सवर FIR केलेली आहे, डिटेन केलेले आहे पोलिसांनी, त्या सगळ्या स्टुडंट्सला सोडण्यात यावं. फक्त दिल्लीत नाही, मुंबईतही सगळे FIR केलेले आहे ऑल ओव्हर इंडिया. हो, आम्ही मोबिलाइज अजिबात नाही केलं, आम्ही कॉल पण दिला नव्हता. लोक स्वतःहून करतायत हे. हा लोकांचा राग आहे, पण आता सरकार म्हणजे जिकडे तिकडे एवढं ब्रुटली वागते स्टुडंट सोबत. साहेब, दिल्ली पोलीसवरती पण इन्क्वायरी, दिल्ली पोलीसवर इन्क्वायरी झालीच पाहिजे. जशा प्रकारे या ऑफिसर्सने मारलेलं आहे सर, ऑफिसरवरती आणि DCP वरती इन्क्वायरी. मुलींना शिव्या घालून मारलेले, मुलींचे कपडे फाडलेले मेल पोलीस ऑफिसर्सनी मुलींचे कपडे फाडलेत. 15-16 वर्षांचे मुलींचे कपडे फाडले दिल्ली पुलिसच्या मेल पुलिस ऑफिसर्सनी. हिंदी में बोलो. दिल्ली के जो पुलिस ऑफिसर्स है, मेल पुलिस ऑफिसर्स जो मर्द थे, उन्होंने 15-16 साल की लड़कियों के सर जो मेल पुलिस ऑफिसर्स थे दिल्ली पुलिस के, उन्होंने 15-16 साल की लड़कियों के कपड़े फाड़कर उनको पीटा है. एक लड़की की छाती पर पैर देकर दिल्ली के पुलिस वालों ने पीटा है उनको. मराठी में सांगा. एक एक करून विचारा. बोला तुमचा प्रश्न काय. तुम्ही आता कोणती मागणी करत आहात आणि साहेबांसोबत काय चर्चा झाली? कोणती मागणी करत आहात आणि साहेबांसोबत काय चर्चा? हमारी जो डिमांड्स है वो डिमांड्स बड़ी क्लियर है. धर्मेंद्र प्रधान का इस्तीफा होना ही चाहिए. जिन बच्चों ने आत्महत्या करी है उनको 1 करोड़ रुपए का कंपनसेशन उनकी फैमिलीज को मिलना चाहिए. तीसरी डिमांड हमारी थी, सोनम वांगचुक को इमीडिएटली रिहा करना चाहिए. उनको इलीगली डिटेन करके रखा है. उनकी वाइफ को भी उनसे मिलने नहीं दिया जाता है जब तक उनका फोन जब्त नहीं किया जाता है. तो ये क्या चल रहा है देश में. और अब हमारी चौथी डिमांड है, देश भर में जितने भी प्रोटेस्टर्स के ऊपर पुलिस ने कंप्लेन फाइल करी है, FIR फाइल करी है, वो सारी की सारी FIR वापस लेनी चाहिए. देश के स्टूडेंट्स के साथ आप आतंकवादियों जैसा व्यवहार नहीं कर सकते. जो इंजर हुए हैं इन लोगों को कोई कंपल्सन, कोई मदद मिलनी चाहिए सरकार की ओर से. CJP उनकी पूरी मदद कर रही है, लेकिन सरकार को भी आगे आना चाहिए इसके लिए, क्योंकि सरकार की तरफ से ही लाठियाँ चली है. 15-16 साल की लड़कियों के सर फोड़े गए, एक 12 साल की लड़की का भी सर फोड़ा गया है. एक सवाल ये भी है कि व्यवस्था, एक धर्मेंद्र प्रधान जी का रिजाइन एक मुद्दा है, लेकिन व्यवस्था के ऊपर भी बात करनी पड़ेगी. खाली सेंट्रल गवर्नमेंट के नहीं, कुछ स्टेट गवर्नमेंट के भी पेपर लीक हो रहे हैं. बिल्कुल, लेकिन क्या है, क्यों हो रहे? क्योंकि एक्शन नहीं लिया जाता ना. जब तक किसी मिनिस्टर के ऊपर एक्शन नहीं लिया जाएगा, जब तक उस मिनिस्टर को कॉन्सिक्वेंसेस नहीं फेस करने पड़ेंगे, क्यों वो व्यवस्था ठीक करेगा. देयर शुड बी सम सीरियस कॉन्सिक्वेंसेस. प्राइवेट कंपनी में जब 1-2 बार गलतियां होती है, आपको निकाल दिया जाता है जॉब से, तो सरकारी मंत्री को क्यों रखा जाता है? वो कौन से भगवान बने बैठे हैं. ठाकरेंचे खासदार येऊन गेले, पवार साहेब स्वतः आलेले आहेत. आता तुम्हाला वाटतंय महाराष्ट्रातला विरोधक तुमच्या पाठीशी आहे? महाराष्ट्राचा विरोधक पहिल्या दिवसापासून आमच्या सोबत होता. पवार साहेब असो किंवा उद्धव ठाकरे साहेब असो, ते पहिल्या दिवसापासून आमच्या सोबत होते. पण मग इतर विरोधी पक्ष नाही आहेत तुमच्याकडे? काँग्रेस सगळे आहे सर, सगळे आहेत. कोण नाहीये, सगळ्यांचे खासदार येऊन गेलेले आहेत. पवार साहब बच्चों के बारे में ही पूछ रहे थे. उनको जैसे ही पता चला बच्चों को काफ़ी ज़्यादा पीटा गया है, तभी मुझे सुप्रिया मैम का कॉल आया और उन्होंने कहा कि पवार साहब को बहुत ज़्यादा चिंता हो रही है, वो मिलना चाहते हैं बच्चों से, लेकिन यहाँ पर आज बहुत ज़्यादा भीड़ है और पुलिस बैरिकेड हटाने नहीं दे रही है, तो उसकी वजह से हम पवार साहब को अंदर नहीं लेकर जा सकते. ही इज़ वेरी कंसर्न. और जो ब्रूटैलिटी हुई है पुलिस के द्वारा, उसको लेकर वो काफ़ी चिंतित थे बच्चों को लेकर. अब जिस तरह से देखा जाए तो पवार साहब को बहुत बड़ा नेता मानते हैं महाराष्ट्र का. आप महाराष्ट्र से आते हैं और वो यहाँ पे चलकर आपके पास आए, तो आपको लगता है अगर पवार साहब यहाँ पे आ सकते तो बाकी लोग भी यहाँ पे आ सकते हैं? बिल्कुल, और सारे आएंगे. आ भी चुके, कई सारे लोग आ भी चुके. सर मदत तर काही नाही, फक्त आता हे थोडं मॅनेज करायला मी बोलतो. अनिशला सांगतो मी. मदत सध्या काही नाही, फक्त जी काही मुलं आहेत त्यांचं आम्ही बघतोय सगळं, आणि बाकी काय जेवणाचं जे काय ते लोक स्वतःहून देतात. मी त्याच्याशी बोलतो साहेब.
आणि बाकी जे काही असेल मी अनिशला सांगतो सर. हां आता इथं तर थांबावं लागेल सर, कारण की 1 महिना थांबलेला आहे. आता 1 महिना झाला आम्हाला. आज 31 दिवस झाले. आज 31 दिवसापासून आम्ही इथंच बसलेलो आहे. आणि काल जे झालं त्याच्यानंतर तर म्हणजे अजून जास्त लोकांमध्ये राग वाढलेला आहे की सरकार असं कसं काय करू शकते मुलांसोबत. काय म्हणजे मागत काय होतो आम्ही, बेसिक गोष्ट मागत होतो ना, अकाउंटेबिलिटी मागत होतो की ज्या मिनिस्टरमुळं आत्महत्या केली आहे मुलांनी त्याला काढून टाका. पण हे लोक म्हणजे जसा लाठीचार्ज केला, मला खरंच वाटलं असं करणार नाही काल पोलीस. माझ्यावरती आणि क्षितिजवरती पण. हो क्षितिजानी तुला मला क्षितिजला आता याचा पाय fracture तुटलेला असून झालाय, याला मला मारलं. पाय तुटून मला अजून तुटलाय. टिअर गॅस, लाठीचार्ज, दोन्ही स्टॅम्पिंग. काय सल्ला द्याल या परिस्थितीमध्ये कशा प्रकारे हाताळलं पाहिजे? तुमच्याही कार्यकाळात अनेकदा खूप मोठी आंदोलनं झाली विद्यार्थी. मला विजय संस्थेचे दुखणे शासनमार्ग साधायला हातभार लावायचा. पहिल्यांदा सूर्यनिषेध हा माझा फाईन मुद्दा आहे. आणि त्यासाठी यांच्याकडे माहिती कळल्यावर जे असोसिएट एज्युकेशन मिनिस्टर, प्राईम मिनिस्टर जे कोणी असतील त्यांच्याशी डायलॉग करणं. एवढं मोठं आंदोलन 30 दिवस चालू आहे आणि गव्हर्नमेंट डायलॉग करत नाही हे अभिमान आहे. आणि म्हणून ही डायलॉगची प्रोसेस सुरू करा. यांच्या लेजिस्लेटिव्ह ज्या मागण्या आहेत त्या खुल्या करा. बाकी काही नाही. त्याच्यामध्ये पॉलिटिकल फोर्सेस यांनी दूर राहावं. विद्यार्थ्यांना आणि त्यांचे नेते त्यांचे जे इश्यूज आहेत ते सोडवण्यासाठी हातभार लावावा. बाकी काही नाही. सर दुसऱ्या कोणत्या समन्वयासाठी एक संवाद व्हावा यासाठी तरी प्रयत्न केले पाहिजेत सरकारने असं वाटतं दरम्यानच्या काळात. आम्ही तो प्रयत्न करणार आहोत. ते करतील ना करतील. उद्या फाजल सुरू होईल, आधी फाजल होईल, याच मुद्द्यावर चालू शकणार नाही. मागणी काय होते? फाजलमध्ये फक्त उचलून विरोधी पक्ष नेत्याने एवढं सांगितलं की ही मुलं इच्छित बसली त्यांच्यावर असतात आम्हाला चर्चा करायची, लगेच हाऊस बंद. पण आम्ही आंदोलन यांच्या मुद्द्यावर चाललं पाहिजे. नाही चाललं तर तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. काल पोलिसांकडून हिंसाचार झाला त्या संदर्भात काही मागणी? ते सगळ्यात लाठीचार्ज त्यांच्याच पोलीस ॲक्शन, त्यांच्याच पोलीस सिनियर पोलीस अधिकारी त्यांचा आक्रोश या सगळ्या गोष्टी पण सावकाश व्हायचे असा सुंदर दिसते. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.